माझे नाव डॉक्टर तानाजी पाटील, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, मराठी विभाग. आपण कालच्या दिवशी आपण या ठिकाणी 2 लेक्चर घेतली होती. ती म्हणजे परिचयपत्र लेखन आणि कल्पना विस्तार या 2 घटकांचा आपण या ठिकाणी काल विचार केला होता. आज आपण स्मशानातील सोनं अण्णाभाऊ साठे यांची कथा आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. त्या अगोदर अण्णाभाऊ साठे यांचा जो परिचय आहे, हा परिचय या ठिकाणी आपण करून देणार आहोत. अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊ साठे. त्यांचं मूळ गाव आहे वाटेगाव. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी एका सामान्य कुटुंबात झालेला असून येतो. अण्णाभाऊ साठे हे जातीने मांग समाजामध्ये जन्माला आले होते. त्यांचं तुम्ही शिक्षण पाहिलं तर शिक्षण अजिबात झालेलं नाही. अशा स्थितीत अण्णाभाऊ साठे यांनी गरिबीला कवटाळून न धरता त्यांनी समाजासाठी आपले संपूर्ण जीवन, आपली संपूर्ण हयात आपल्या लेखनाच्या माध्यमातून घालून येते. अण्णाभाऊ साठेंचा परिचय जवळजवळ 7 ते 8 पाने या ठिकाणी दिसून येतो. पण मी इतका या ठिकाणी त्यांचा परिचय न देता काही ठोकळ त्यांच्या काही घटना, त्यांच्या काही असणारा जो सामाजिक जो आशय आहे, त्यांच्या लेखनाचा जो प्रवाह आहे, तो मी या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहोत. अण्णाभाऊ साठेंचं एक वैशिष्ट्य म्हणजे घरामध्ये अत्यंत दारिद्र्य, आई अशिक्षित, वडील अशिक्षित, अत्यंत हलक्या समाजामध्ये जन्म घेतलेला, तरीसुद्धा अण्णाभाऊ साठे हे स्वाभिमानाने दलित वर्गाचंच या ठिकाणी चित्रण न करता त्यांनी एकूण समाजाच्या ज्या चालीरीती आहेत, समाजाचं एकूण जे जीवन आहे, त्यांचे जे कष्ट करण्याची ज्या काही प्रवृत्ती आहेत, ह्या सर्व गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला असतो. त्यांनी अस्पृश्य समाजातील लोकांचं नेतृत्व केलं असतं. त्यांची दुःखे असतील, त्यांचे विविध प्रश्न असतील, जातीयता असेल, त्यांचे विविध मार्गातले रोजगार असतील, त्यांच्या कोर्ट कचेऱ्या असतील, पोलीस स्टेशन असेल, त्यांच्या एकमेकाबद्दल त्यांची हेवे दावे असतील, भांडणे असतील, अशा सर्वांच्यावर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला असतो. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी फक्त वाटेगाव परिसरातील लोकांनाच फक्त चालना दिली नाही, तर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या एकूणच सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, एकूण महाराष्ट्रातील अनेक वर्गातील लोकांना त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जीवन कसं जगावं, जीवनामध्ये काय केले पाहिजे, जीवनाचा खरा अर्थ काय, याची दिशा त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून दिलीच येते. अत्यंत अशिक्षित असणारा हा लेखक कधी पोवाडा लिहितो, कधी लावणी लिहितो, कधी कथा लिहितो, तर कधी कादंबरीच्या रूपातून आपल्या पुढे येतो. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे उच्च वर्ण्यावर हे दिसून येत नाही. तर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य तुम्ही पाहिलं, एकूणच जर तुम्ही साहित्य पाहिलं तर एक गरीब, अस्पृश्य, दीन, दलित, मागास अशा लोकांच्यावर त्यांचं साहित्य हे दिसून येतं. हे लिहिण्यामागं त्यांचं कारण काय, हा प्रश्न तुम्हाला सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना पडेल. हे लिखाण करण्यामागं एकच कारण की माझा बहुजन समाजातील हा जो वर्ग आहे, हा वर्ग हा ज्ञानी झाला पाहिजे, त्याला समाजातली अनेक गोष्टी त्याला कळल्या पाहिजेत. कोर्ट कचेरीकडे न जाता
त्यानं सामाजिक कार्य केलं पाहिजे, कुटुंबामध्ये आदर्श बनलं पाहिजे आणि आपला ठसा या ठिकाणी समाजावर हा उमटवला पाहिजे. ही ताकद, हा जोश आपल्या लेखणीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी प्रत्येक वर्गातील घटकांना हा दिलास मिळतो. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे हे आज एकाच घटकाचे न ठरता आज अण्णाभाऊ साठे सर्व स्तरातील वर्गांचे ते खऱ्या अर्थाने ते नेते ठरतात. एक कम्युनिस्ट असणारे एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडं अण्णाभाऊ साठ्यांच्या या ठिकाणी पाहिलं जातं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठ्यांचं वर्णन करताना अण्णाभाऊ साठे यांनी वर्णन करताना त्यांनी एक व्याख्या केली आहे की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दर्जांच्या तळहातावर तरली आहे. मित्र, या ठिकाणी ह्या व्याख्या तुम्ही आता पाहिला तर तुम्हाला असं दिसून येईल की हा टोटल जो समाज आहे, ह्या समाजाचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी कामं करण्याची जी कामं आहेत अत्यंत हीन दर्जाची कामं म्हणतो. उदाहरणार्थ एखाद्या पाटलाचा बैल मेला असेल, तो बैल ओढून येण्याचं काम, त्याचा विल्हेवाट लावण्याचं काम हा अस्पृश्य समाज करत असतो. अनेक प्रकारची दौंडी देण्याचं काम या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा कोण करतो? दलित वर्ग करत असतो. गावची असणारी जी स्वच्छता आहे ही स्वच्छता कोण करतो? तर दलित वर्ग करतो. आणि अशा वर्गानं लक्षात घ्या, जर खचून न जाता आपण स्वतःच्या पायावर उभं राहून स्वाभिमानानं जे मिळेल ते काम करून आपलं जीवनार्थ खऱ्या अर्थानं चांगल्या अर्थानं जगला पाहिजे, असं अण्णाभाऊ साठेंचं प्रत्येक व्यक्तीला, आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला साहित्याच्या माध्यमातून, कधी मौखिकीच्या माध्यमातून ते सांगत असतात. आणि म्हणून अण्णाभाऊ साठ्यांचं चरित्र जर पाहताना एक धगधगता तारा, जसं सूर्याला पाहिल्यानंतर जसे डोळे दिपून जातात, तसं अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य वाचताना अंगावर शहारे येतात, एक स्वाभिमान निर्माण होतो. आणि म्हणून अण्णाभाऊ साठ्यांचं जे साहित्य हे तळागाळातील लोकांच्या जीवनाला एक नवी दिशा देते, नव्हे तर अनेक समाजातील लोकांना ती असणारी प्रेरणा देतं, हे त्यातून सिद्ध होतं. त्यांच्या आईचं नाव वालाबाई. वालाबाई ही साठेंची, अण्णाभाऊंची आई ही देखील अशिक्षित आहे. भाऊ अण्णाभाऊ साठेंचे वडील हे देखील अशिक्षित आहेत. घर पालापाचोळ्याचं आहे. अशा घरामध्ये, अशा गळत्या घरामध्ये, पाऊस आल्यानंतर घरामध्ये पाणीच पाणी असायचं, अशा घरामध्ये अण्णाभाऊ साठे आपल्या लेखणीच्या माध्यमातून, आपल्या अनेक असणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून आपल्या साहित्याला एक नवी दिशा हळूहळू देताना दिसून येतात. अण्णाभाऊ साठेंची अत्यंत गाजलेली जी कादंबरी आहे ते म्हणजे माकडीचा माळ, फकीरा, वारणेचा वाघ, जवळजवळ 35 कादंबऱ्या अण्णाभाऊ साठेंनी या ठिकाणी लिहिल्याच येतात. त्यांचे 15 कथासंग्रह हे देखील या ठिकाणी प्रसिद्ध आहेत आणि 12 पटकथा त्यांनी या ठिकाणी लिहिल्याच येतात. अण्णाभाऊ साठेंच्या 35 कादंबऱ्यापैकी जवळजवळ 50% कादंबऱ्यावर या ठिकाणी पिक्चर्स या ठिकाणी झाले दिसून येतात. आजही वारणेचा वाघ तुम्ही जर पिक्चर्स पाहिला तर या ठिकाणी ग्रामीण भागातला माणूस हा खऱ्या अर्थानं एक प्रेरणादायक असा ठरतो. आणि म्हणून त्यांच्या अनेक कादंबऱ्यावर या ठिकाणी त्यांच्या तुम्ही जर पिक्चर्स पाहिले तर ते देखील वाखाणण्यासारखं आहे. एक मराठी समाजसुधारक, वास्तविक पाहता तुम्ही जर बघितलं तर मराठी वाङ्मयामध्ये अनेक लेखक कवी जन्माला आले. अनेक लेखक कवी हे गरीबातले गरीब होते, पण अण्णाभाऊ साठेसारखा असणारा कवी लेखक हा दुसरा सापडणार नाही, लक्षात घ्या. कारण अण्णाभाऊ साठे फक्त लेखनच करत नव्हते, तर अण्णाभाऊ साठे एक दलित वर्गाचं एक नेतृत्व करणारे कवी होते, लेखक होते. अण्णाभाऊ साठे यांना एक समाजसुधारक, एक आदर्श कवी, एक आदर्श लेखक म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केलेलाच नव्हतो. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या हे एक वेगळं दिसून येतं. सामाजिक दृष्ट्या जर तुम्ही जर लेखन पाहिलं, त्यांचा माकडीचा माळ जर तुम्ही या ठिकाणी जर कादंबरी वाचली किंवा फकीरा जर कादंबरी वाचली तर ग्रामीण भागातील अस्सल वर्णन या कादंबरीतून दिसून येतं. म्हणजे ग्रामीण भागातील असणाऱ्या व्यक्तीला एक खऱ्या अर्थानं एक स्वाभिमान देण्याचं काम
म्हणजे जीवनामध्ये मरगळलेपणा न आणता जीवनामध्ये कशा प्रकारे जगलं पाहिजे, जीवनामध्ये काय केलं पाहिजे, याचा विचार त्यांच्या अनेक साहित्य कृतीतून आपणास पाहावयास मिळतो. अण्णाभाऊ साठे हे फक्त बोलघेवडे नव्हते, तर ते कृतिशील होते. विद्यार्थी मित्र हो, या शब्दावर जरा लक्ष द्या. अनेक नेते हे बोलघेवडे असतात. अनेक कवी एखाद्या समाजाचा अभ्यास नसताना ते लेखन करत असतात. पण अण्णाभाऊ साठे हे दलित वर्गामध्ये जन्माला आले आणि दलित वर्गांचं चित्रण करत असताना प्रत्यक्ष त्यांनी दुःख पाहिली. दलितांच्या असणाऱ्या प्रत्येक घराघरात ते गेले, अस्पृश्यांच्या प्रत्येक घराघरात ते सगळे गेले आणि त्यांची दुःखे, त्यांचे विविध प्रश्न हे त्यांनी प्रत्येक समजून घेतलं आणि समजून घेऊन खऱ्या अर्थानं सत्य घटनेवर आधारित त्यांचं सर्व साहित्य आपणास पाहावयास मिळून येतं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे फक्त बोलघेवडे नव्हते, तर ते कृतिशील एक लेखक होते, असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अण्णाभाऊ साठे मार्क्सवादी होते. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव त्यांच्यावर कसा दिसतो बा. बाबासाहेब आंबेडकर हे मराठा समाजामध्ये जन्माला येऊन त्यांनी दलित वर्ग स्वीकारला आणि त्यांचं साहित्य, आंबेडकरांचं साहित्य त्यांनी संपूर्ण वाचून काढलं आणि त्यांचा प्रभाव अण्णाभाऊ साठेंच्यावर दिसून येतो. विद्यार्थी मित्र, फक्त परीक्षार्थी न बनता अण्णाभाऊ साठेंनी आपलं जीवन कसं घडवलं, अण्णाभाऊ साठेंनी आपले जीवन घडत असताना दुसऱ्याचं जीवन कसं घडवत गेले, हे खऱ्या अर्थानं पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे. लक्षात घ्या, परीक्षा येते, परीक्षा जाते, पण विद्यार्थ्यामध्ये अंतरंगातून त्याची प्रगती झाली पाहिजे. विद्यार्थी हा विद्यार्थी न बनता तो समाजसेवक बनला पाहिजे, तो कुटुंबातला प्रमुख बनला पाहिजे, त्याला कुटुंबातला एकंदरीत अभ्यास हवा. अशा अनेक घटकावर त्यांचा प्रकाश होता आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांनी ज्यावेळी प्रत्यक्षात अभ्यासला त्यावेळी त्यांना घरामध्ये चैन पडेना आणि मग त्यांनी सुरुवातीला त्यांच्यावर आंबेडकरांचं सर्व साहित्य वाचल्यानंतर त्यांनी 2 साहित्याचा जो प्रारंभ केला आणि तो म्हणजे पोवाडा आणि लावणी. मी तर इथं काही लावणी म्हणणार नाही आहे, पण लावणी आणि पोवाडा या 2 साहित्य कृतीतून या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला प्रबोधनात्मक विचार दिलेच, पण लावणी आणि पोवाडा या माध्यमातून एक आनंददायक, लावणी ही मनाला एक प्रकारचं दुःख विसरायला होते, पोवाडा आपल्या मनातील शुरत्व निर्माण करतो, एक ताकद निर्माण करतो. ज्याला बेचार मन जे असेल किंवा हरलेलं मन असेल त्या मनाला एक प्रकारची उंची देण्याचं काम कोण करत असेल तर अण्णाभाऊ साठ्यांचा पोवाडा दिसून येतो. आणि म्हणून अण्णाभाऊ साठ्यांचा पोवाडा आणि लावणी यासारख्या लोककथात्मक कथा शैलीचा तुम्ही जर विचार केला तर या सर्व असणाऱ्या या दोन्ही घटक समाजामध्ये आज अत्यंत गाजले दिसून येतात. त्यांच्या कथा जर तुम्ही पाहिल्या तर अमृत, आघात, अंबी हे त्यांचे कथासंग्रह आहेत. आवडी ही त्यांची गाजलेली कादंबरी आहे. इनामदार हे त्यांचं नाटकही आहे. कापऱ्या चोर हे त्यांचं लोकनाट्य आहे. कृष्णाकाठच्या कथा हा त्यांचा कथासंग्रह आहे. गजाहाड हा देखील त्यांचा कथासंग्रह आहे. आणि गुराळ, गुलाम ही त्यांची या ठिकाणी 2 कादंबऱ्या ह्या देखील त्यांच्या गाजले असणार. तर अण्णाभाऊ साठे यांनी कथा आणि कादंबरीच लिहिली नाही किंवा पोवाडा आणि लावणीच फक्त लिहिली नाही, तर अण्णाभाऊ साठे यांनी याच्या पलीकडे जाऊन त्यांनी वाटेगाव ते मुंबई, वाटेगाव ते रशिया हे जे अण्णाभाऊ साठे जे महाराष्ट्रात फिरलेच, देशामध्ये अनेक ठिकाणी फिरलेच, पण इतर देशामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी अनेक प्रकारची घरी आल्यानंतर त्यांनी प्रवास वर्णन देखील लिहिलेले आहेत. यामध्ये कविता आणि माझा रशियाचा प्रवास हे त्यांचं प्रवास वर्णन आजही लोकांच्या मुखातून लक्षात घ्या आपणास पाहावयास मिळतं. त्यांची काव्ये मागे सांगितल्याप्रमाणे पोवाडा आणि लावणी आहेत. त्यांची लोकनाट्यही गाजलेली आहेत. माझी मुंबई, मुख, मिरवणूक, सुलतान ही त्यांची नाटके, लोकनाट्ये त्यांची गाजली दिसून येतात आणि त्यांच्या कादंबऱ्याही या ठिकाणी दिसून येतात. आणि अशा प्रकारे अण्णाभाऊ साठे यांचं थोडक्यात अण्णाभाऊ साठेंचा परिचय करून देताना भरपूर देता येईल, पण BA भाग 1च्या वर्गाच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला पाहिलं
तर एक प्रास्ताविकच्या दृष्टिकोनातून आपण जर एवढा जर विचार केला अण्णाभाऊ साठे यांच्या एकूण जीवनाचा जर विचार केला तर निश्चित दिसून येईल की अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे जर नुसतं वाचायचंच म्हटलं तर कमीत कमी 8 ते 10 पानं अण्णाभाऊ साठे यांचा या ठिकाणी परिचय करून देता येईल. पण मी या ठिकाणी आपणास थोडक्यात या ठिकाणी त्यांचा परिचय करून त्यांच्या दिलेला असू येतो. अण्णाभाऊ साठे यांच्या परिचय करून दिल्यानंतर आपणास या ठिकाणी त्यांची जी गाजलेली जी कथा आहे स्मशानातील सोनं या कथेक आपण या ठिकाणी आता बोलतोय. अण्णाभाऊ साठे यांची स्मशानातील सोनं ही कथा त्यांचं यामध्ये मुख्य पात्र तुम्ही जर पाहिले भीमा हे मुख्य पात्र आहे. आणि त्यांची लाडकी लेक नावदा ही नुसती नॉमिनल त्यांची ही पात्र आहेत. त्यांची आई आहे, वडील आहे, पण भीमा या एका व्यक्तिरेखेच्या माध्यमातून ही कथा आपणास या ठिकाणी गतिशील झाली दिसून येते. भीमा ही व्यक्तिरेखा तुम्ही जर पाहिली, भीमा हा ग्रामीण भागातील एका खेडेगावातील एक धन दाकट बलाढ्य ताकदीचा रुंद मिशा असणारा तापट चेहऱ्याचा अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये जन्मलेला जेमतेम शेती आणि ही जेमतेम असणारी शेती कष्ट करून आपलं कुटुंब कसं तरी भागवत असेल. भीमा हा अत्यंत प्रामाणिक आहे लक्षात घ्या. परंतु त्याच्या जेमतेम असणाऱ्या शेतीमध्ये कुटुंब त्याचं भागत नसत आणि म्हणून भीमा हा गावातून काय करतो, गाव सोडतो आणि मुंबईला रवाना होतो. आणि मुंबईला ज्यावेळी तो जातो त्यावेळी म्हणजे मुंबईला गेल्यानंतर आपल्याला काहीतरी काम मिळेल, आपल्या बायकोच्या गळ्यामध्ये काहीतरी एखादा दागिना आपण करेल, आपलं कुटुंब चांगल्या प्रकारे एक सुख संपन्न होऊ शकेल, दारिद्र्यामध्ये पिसत न पडल्यापेक्षा आपल्या ताकदीचा उपयोग अत्यंत प्रामाणिकपणे काम करून आपलं कुटुंब या ठिकाणी सावरायचं हा विचार घेऊन भीमा हा मुंबईच्या दिशेने हा जात असतो. भीमाला एक बातमी कळते. एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची त्याला बातमी कळते. तुम्ही जर पाहिलं, भीमा हे मुंबईला काम करायला जातो एका खाणीमध्ये, कोळशेच्या खाणीमध्ये तो काम करतो. त्याला काम मिळतं कोळशेच्या खाणीमध्ये. आणि काही दिवसातच ती कोळशेची खाण ही बंद पडते. आणि कोळशेची खाण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्याला पैसे मिळत असतात. आणि ही खाण ज्यावेळी तो खाणीमध्ये काम करतो त्यावेळी तो लोखंड तो खाणीमध्ये घालतो त्यावेळी असणाऱ्या त्या कोळशाचा ढिगारा पडत असतो. इतक्या ताकदीनं ज्या मालकाला तो काय करतो, आपलं उत्पन्न जादा काढून देतो आणि त्याची असणाऱ्या मोलमजुरी ही त्याला मिळत असते. आणि हे काम करत असताना एक दिवस ही खाण बंद होते, खाण बंद पडते आणि त्याला उपासमारी तिच्या पाळी येते. आता आपण जीवन कसं जगायचं? सकाळी काम केल्यानंतर संध्याकाळी येणाऱ्या पैशातून तो कुटुंब भागवत असत. पण आता खाणच बंद पडल्यामुळं भीमा हा अतिशय दुःखी होतो लक्षात घ्या. आता घरी जावं तर काम नाही, मुंबईतलं काम या ठिकाणी खाणीतलं काम आता बंद झालेलं आहे. एक रांगडा भीमा आता कुठे काम करायचं अशा विचारात असताना भीमा मुंबईच्या घराच्या दिशेने तो चालत जातो. आणि घराच्या दिशेने चालत जात असताना अनेक विचार त्या डोक्यामध्ये येतात.
आणि हा विचार करत असताना एका लांब असणाऱ्या डोंगरामध्ये एक अग्नी पेटला दिसून येतो. आणि अग्नी पेटला दिसून येतो. काय करतो, थांबतो तो. आणि थांबल्यानंतर एक मनुष्य, एका मनुष्याची असणारी मनुष्याचा प्रेत जळत असताना ते पाहतो. तो थांबतो. अनेक प्रकारचे विचार करतो. अरे कोणतरी हे गरीब तर मेलं नसेल ना, बिचारा सुटला, असं त्याच्या मनामध्ये अनेक विचार येतात. म्हणजे गरिबीला भीमा कंटाळलेला लक्षात घ्या. भली मोठी ताकद आहे, अनेक प्रकारची काम करण्याची प्रवृत्ती आहे, तरी देखील काम मिळत नाही. आणि एक मेलेलं प्रेत पाहून भीमाला अनेक प्रश्न पडतात. आपणही असंच मरणार एक दिवस, असे अनेक त्याच्या पुढे विचार येत असतात आणि खूप दुःखी होत होतो. पुढे येत असताना त्या सावकाराचं प्रेत, सावकाराचं त्या राखेमध्ये त्याला एक चकाक दिला. चकाकपणा दिसून येतो. सोन्याचा चकाकीपणा जो असतो, राख उडून गेल्यानंतर त्याला चकाक जे दिसतं त्या राखेमध्ये, तो राखे ठिकाणी जातो आणि तो सोनं उचलतो. ती 1 तोळ्याची अंगठी असते. आणि हिथंच त्याचा मार्ग, अरे प्रेताच्या असणाऱ्या तोंडामध्ये सोनं असतं हे त्याला कळतं. आणि हे कळल्यानंतर त्याला आनंद होतो. अरे मी 8 तास काम केल्यानंतर मला कुठं 4-2 पैसे मिळतात. आज मला या ठिकाणी काम न करता मला प्रेताच्या असणाऱ्या तोंडामध्ये 1 तोळ्याची अंगठी मिळते. आणि ही जर अंगठी मी विकली तर मला अनेक पैसे मिळतील आणि माझं कुटुंब आनंदात जगू शकेल. अशा आनंदामध्ये भीमा सुखावतो. लक्षात घ्या. भीमाला अनेक प्रकारचे प्रश्न पडत असतात. आणि येणाऱ्या पैशातून तो आपले कुटुंब भागवतोच. आणि मग तो त्याला एक मंत्र सापडतो की आपण काही नाही, आता आपण इथून पुढे की प्रेताच्या असणाऱ्या जिथं प्रेतं असतील, जळत असतील, तिथं सायंकाळी जाणं आणि त्या प्रेताच्या असणाऱ्या राखेतील सोनं काढणं आणि ते सोनारला विकणं आणि येणाऱ्या पैशातून आपलं कुटुंब भागवणं, हे काम ज्यावेळी त्याला भावतं त्यावेळी तो सुखावतो. बऱ्याच दिवस तो या ठिकाणी अशी कामं करतो. कधी सोन्याची अंगठी असते, कधी कानातील असतं. अनेक प्रकारच्या सोन्याच्या असणारे विविध प्रकार त्या प्रत्येक असणाऱ्या प्रेतामध्ये त्याला दिसतात. आणि ते सगळे असणारी वस्तू तो काय करतो, विकून तो काय करतो, आपलं कुटुंब भागवतो. आणि एक दिवस ही बातमी, ही राख कोण विस्कटतंय, म्हणजे अग्नी दिलेली जी आहे, ही अग्नी दिलेली राख कोण विस्कटत आहे, असा प्रश्न गावच्या लोकांना पडतो. बघा, इथं भीमा ज्यावेळी ते मशानामध्ये जी राख जो विस्कटतो त्यावेळी कोली असतात, अर्धवट जळलेली ती प्रेतं असतात. आणि इकडं कोल्याचा मारा असतो. आणि इकडं सोनं मिळण्यासाठी भीमा त्या सोन्याच्या राखेमध्ये गुरफटला असतो. म्हणजे कोलेच्या आणि त्या असणाऱ्या भीमाची ही लढाईच त्यावेळी चालू असते. लक्षात घ्या. काही वेळा भीमाच्या असणाऱ्या अंगाचे लचके कोले तोडून खातो. आता इथून जर घाबरून जावं तर मला सोनं मिळणार नाही, आणि सोनं जर मिळालं नाही तर माझं कुटुंब इथे या ठिकाणी भागणार नाही. अशा परिस्थितीत भीमा येणाऱ्या संकटाला तो तोंड देत राहतो. लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी मी थोडासा इथं भाग घेतोय की, आणि उद्याच आपल्या तासाला आपण उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा भाग घेऊ की अण्णाभाऊ साठेंच्या कथेतला भीमा एका प्रेताच्या असणाऱ्या तोंडातील जे 1 तोळ्याची अंगठी आहे आणि कोल्याला सामोरं कसा तो जातो, इथपर्यंत आपण या ठिकाणी आलो. आणि पुढची कथा मी पुढच्या असणाऱ्या तासाला घेऊन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.